सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला। न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आलाय, तर गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला। परभणीच्या नवामोंड पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आल्याचा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं, त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असणारं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। दरम्यान या प्रकरणाच्या संदर्भात पंकज भोयर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जो ठपका ठेवण्यात आलेला आहे की पोलीस मारहाणीमध्येच कुठेतरी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे, काय आता गृहराज्यमंत्री म्हणून प्रतिक्रिया आहे, कारवाई होणार का? पहिले जेव्हा पीएम रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अजून यायचे बाकी होते, परंतु आता जर काही हा पद्धतीचा अहवाल आला असेल तर पुन्हा एकदा विभाग त्याची सखोल चौकशी करेल आणि याच्यामध्ये जर का कोणीची चूक त्या ठिकाणी आढळून आली असेल, निश्चित हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जयकुमार गोरे जे मंत्री त्यांच्यावरती आरोप होत होते, जी महिलेने आरोप केले होते, तिला आता काल गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी घेताना अटक केलेली आहे। काय एकंदरीत यामागे काही राजकीय षडयंत्र दिसून येते का? पोलीस या संदर्भात तपास करतायत का? साधारणतः एखादा चांगला नेता कुठल्या पदावर पोहोचला तर त्याच्यामागे ज्या पद्धतीनं त्यांचे चाहते असतात तसे विरोधक देखील असतात। अनेक वेळा विरोधकांच्या मार्फत नेते मंडळींना फसविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो, परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की जयकुमार गोरे हे जर का निर्दोष असतील तर निश्चितपणे याच्यातून सही सलामत हे होतील। सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये चौकशी करून जर पोलीस दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करायलाही हयगय केली जाणार नाही। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।